नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण एका अशा किल्ल्याच्या वाटेवर आहोत जो कोकणातील दुर्गवैभवाचा एक अमूल्य ठेवा मानला जातो। खेड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला रसाळगड म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा एक अद्भुत संगम आहे। गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यापासूनच तिथली शांतता आणि डोंगराचा रांगडेपणा मनाला भुरळ घालतो। रसाळगडाची वैशिष्ट्यपूर्ण तटबंदी आणि आजही सुस्थितीत असलेली गडाची प्रवेशद्वारे पाहताना आपण थेट शिवकाळात पोहोचलो आहोत असा भास होतो। या गडाला निसर्गाने दिलेले कवच आणि मानवाने उभारलेली तटबंदी यामुळे हा किल्ला अजिंक्य वाटतो। गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच दिसणारे झापई देवीचे मंदिर आणि त्यासमोरचा विस्तीर्ण परिसर मनाला प्रसन्न करून जातो। मंदिराच्या खांबांवरील कोरीव काम आणि गडावरील तोफा आजही स्वराज्याच्या रक्षणासाठी सज्ज असल्यासारख्या भासतात। गडाच्या माथ्यावरून जेव्हा आपण सभोवतालचा परिसर न्याहाळतो तेव्हा सुमारगड आणि महिपतगड यांसारखे सवंगडी किल्ले दुरूनच आपल्याला साथ घालतात। कोकणातील या दुर्गम भागात पाण्याचे नियोजन किती चपखल होते याची साक्ष देणारी खडकात खोदलेली पाण्याची टाकी आजही गडावर पाहायला मिळतात। रसाळगड म्हणजे केवळ एक किल्ला नसून तो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एक अभेद्य पहारेकरी आहे। येथील तटबंदीवरून चालताना येणारी वाऱ्याची झुळूक आणि समोर दिसणारे विस्तीर्ण डोंगर आपले थकवा पार घालवून टाकतात। स्वराज्याची ही गौरवशाली परंपरा आणि आपल्या पूर्वजांचे हे शौर्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहते। गडाच्या प्रत्येक दगडावर लिहिलेला हा पराक्रमाचा इतिहास अनुभवण्यासाठी एकदा तरी रसाळगडाच्या या पवित्र मातीला स्पर्श करायला हवा। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या दुर्गवैभवाचा आणि रसाळगडाचा हा प्रवास आवडला असेल तर अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।